मेन मला काम करायला लागलं ते पालवीवरच, तिच्या टोनवर, तिच्या बॉडी लँग्वेज. काय म्हणजे दगडूला आहे का एवढी बुद्धी, पण त्याने सायन्समध्ये ॲडमिशन घेतलंय कसं तरी. त्यामुळे हिनी काहीही बोलली दगडूला तरी शिव्या पालवीलाच पडणार. तरी त्या टीझरमध्ये ना कळलंच नाही ती मी आहे. आणि मला असं वाटतं तीच माझ्या कामाची पावती आहे. साईबाबांचे आणि आईबाबांचे तर आशीर्वाद आहेच, पण प्रेक्षकांनीही 29 जुलैला आशीर्वाद द्यावा आणि थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघावा. हॅलो ऋता. हॅलो प्रथमेश. हॅलो. तर ऋता, मला ह्या टाईमपास 3च्या निमित्ताने मला तुला पहिला प्रश्न विचारला असं आवडेल की म्हणजे एका पाठोपाठ एक सगळे असे तुझे हे चित्रपट सुरू आहे आणि आता परत टाईमपास 3, तर ह्या सगळ्या परत एक नवीन जर्नीबद्दल एकूण काय आहे हे सगळं टाईमपास 3 आणि या सगळ्या प्रवासाबद्दल तू काय सांगशील? ॲक्च्युली खरं तर असं झालं आहे की 2020मध्ये अनन्या शूट झालं होतं आणि 2021मध्ये सेकंड लॉकडाऊनच्या आधी TP शूट झालं होतं आणि आता ते अगदीच एक फ्रायडे आणि नेक्स्ट फ्रायडे असं येत आहे, ते लागोपाठ येत आहेत. त्यामुळे ते आता असं दिसतं की अरे बापरे एकदमच 2 सिनेमे येत आहेत. तो प्रोसेसबद्दल सांगायचं झालं तर ट्रेलरमध्ये पाहिलं असेल कम्प्लिटली अपोजिट कॅरेक्टर आहे आणि टाईमपास इतकी गाजलेली फिल्म आहे आणि आता मराठीत पहिल्यांदा असं होतं की कुठल्या तरी सिनेमाचा 3rd पार्ट येतो. इट्स अ व्हेरी सुपरहिट फ्रँचायझी आणि त्यातलं ॲक्च्युली मी नया हे आहे TPमधलं. सो आय एम जस्ट ग्लॅड की TPसारख्या इतक्या उत्तम सिनेमाचं पार्ट होता येतं आहे आणि झी स्टुडिओजबरोबर असोसिएशन झालं आहे ह्या निमित्ताने. आणि त्याचबरोबर नुसतं पार्ट नाही तर एक महत्त्वपूर्ण पार्ट जे ॲक्च्युली पालवीमुळे किंवा पालवीच्या बाबांमुळे, दिनकर पाटील या कॅरेक्टरमुळे एक नाविन्य येतं आहे त्या स्टोरीमध्ये. सो आय एम जस्ट ग्लॅड. म्हणजे आम्ही ट्रेलर बघितला, टाईमपास 3चा ट्रेलर बघितला, तो आम्हाला प्रचंड आवडला. तर त्याच्यामध्ये त्या ट्रेलरमध्ये तू म्हणजे ह्या एकूण टाईमपास 3मध्ये तुझं जे कॅरेक्टर आहे आम्हाला खूप तिखट असं वाटतं, बोल्ड तिखट असं. तर काय हे तुझ्या कॅरेक्टरविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. ॲक्च्युली ट्रेलरमध्ये मी म्हटलं ना, म्हणजे हे मगाशी रवी सरही म्हणत होते की ट्रेलर मतलब ॲक्च्युली सिर्फ ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी आहे. कारण खूप शेड्स आहेत पालवीचे. म्हणजे टीझरमध्ये तिचा जो फर्स्ट लुक आऊट झाला तो एकदम राऊडी असा आऊट झाला आहे. ट्रेलरमध्ये पण थोडं ट्रान्झिशन दिसलं आहे की अचानक ती पंजाबी ड्रेसमध्ये वगैरे पण आहे, पण ती बोलते तशीच. पण मग ते ट्रान्झिशन का होतं, त्याच्यानंतर तिचं एक ट्रेलर संपताना काही ग्लिम्सेस आहेत तिचे 3-4 क्लोजेस लागले आहेत जे तिचे रडायचे क्लोजेस आहेत. तो ग्राफ काय आहे, ती तशी काय आहे, ती तसं का रिॲक्ट करते, ती आल्यामुळे दगडूच्या आयुष्यात आल्यामुळे दगडूमध्ये काय बदल होतात किंवा तिच्या आयुष्यात काय बदल होतात, ते दोघं कसं ते डील करतात, म्हणजे ते दुसऱ्या प्रेमाचा जो लोचा आहे ते कसं डील करतात, हे सगळंच खूप ब्युटिफुल ग्राफ आहे. तिला फार मी डेफिनेटली रिव्हील नाही करू शकणार, कारण रिव्हील करायचं असतं तर ट्रेलरमध्ये पण थोडी झलक दाखवली असती. पण तसं न करता त्यासाठी आता लोकांना 29 जुलैला सिनेमा बघायला लागेल. प्रथमेश, मला तुला असं विचारायचं की टाईमपासचा पहिला भाग नंतर दुसरा भाग, तर एकूण त्या पहिल्या ह्या दोन्ही भागांमध्ये तू प्रेक्षकांना म्हणजे जिंकून घेतला आणि तुझा मोठा फॅन एक तयार झाला आहे. तर म्हणजे तू तसं लोकप्रियते झालेला आहे. तर आता ह्या टाईमपास 3मध्ये असणारा प्रथमेश कसा आहे, म्हणजे दगडू परत हा कसा आहे, हे आम्हाला तू सांग. जिंकून घेतलं आहे त्याच्यामुळेच कदाचित जिंकून आलं आहे साई तुझं लेकरू हे गाणं याच्यात आहे. आणि हा दगडू थोडासा सरप्रायझिंग आहे सगळ्यांसाठी. म्हणजे जर तुम्ही ट्रेलर बघितला असेल तर ट्रेलरमध्ये त्याची एक आयटमची डेफिनेशन त्यांनी एक्सप्लेन केलेली आहे. तर दगडू हे जे कॅरेक्टर आहे आधी जसं होतं तसंच आहे बऱ्यापैकी, पण त्यांनी आता ह्याच्यात म्हणजे त्याची जी कॉमेडी आहे किंवा त्याचे जे पंचेस आहेत ते तसेच ठेवलेले आहेत. फक्त तो आता वेगळ्या प्रवासाला निघाला आहे, त्याची एक वेगळी जर्नी आहे. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे टोल लागतात. म्हणजे पालवी नावाचा टोल लागतो, कधी शाकाल नावाचा टोल लागतो, कधी संजय नार्वेकरांचं फफा लागतात तिचे. तर हे सगळे टोल भरत त्याला ते जावे लागतात आणि तो सभ्य बनण्याच्या त्याचं एक ठरलं आहे की त्याला जसं टाईमपास 1मध्ये त्याने म्हटलं होतं की मला आता टायवाला व्हायचं. तर जर तुम्ही बघितलं असेल तर साईबाबांचं जे लॉकेट आहे ते असं वरून घातलं आहे आम्ही, ते असं ते टायसारखं लोकांना वाटावं आणि साईबाबांचं लॉकेटसुद्धा दिसावं. तर ते मी सांगितलं होतं की ते साईबाबा दिसले पाहिजे. सभ्य जरी असला तरी त्याचे जे साईबाबा आहेत ते सतत दिसले पाहिजेत, कारण त्याचं प्रेम आहे त्याच्यावर. सो ते जे आहे ते आम्ही ॲडिशन म्हणून थोडंसं केलं होतं आणि ते पण लोकांना खूप आवडते. सो मला असं वाटतं की या प्रवासावर साईबाबांचे आणि आईबाबांचे तर आशीर्वाद आहेच, पण प्रेक्षकांनीही 29 जुलैला आशीर्वाद द्यावा आणि थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघावा. ते तुला मिळतील की नो डाऊट.
तर म्हणजे पहिल्या भागातला दगडू, दुसऱ्या भागातला दगडू आणि आता तिसऱ्या भागातला, जसं की म्हणजे यातला सगळ्यात महत्त्वाचा बदल किंवा तुझ्या दृष्टीने असणारं एक वैशिष्ट्य म्हणून किंवा हे काय असं काय? मला असं वाटतं की प्रियदर्शन दादा आणि रवी जाधवांनी एक गोष्ट फार छान केली आहे की दगडू ना आता सगळ्यांना माहीत झालं आहे किंवा सगळ्यांना माहिती आहे की दगडू हे करणार आहे, दगडू ते करणार आहे, हे असं रिॲक्ट करणार आहे. तर त्याच्यात ना सरांनी काय केलं आहे की त्याला ना सभ्य बनवलं आहे. सो त्याच्यामुळे काय होतं, आता कॉमेडीही होते, पंचेसही निघतात, त्याचं दुःखही तुमच्यापर्यंत पोचतं. पण आता ती जी पद्धत आहे ना सांगायची, ती जी पद्धत दगडूने आता एक रिस्ट्रिक्ट करून घेतलं आहे स्वतःला, त्या रिस्ट्रिक्शनमधनं पंचेस निघतात. सो ते रिस्ट्रिक्शनचा त्याला त्रास पण होतो आहे आणि त्या त्रासानंतर तो काय करतो हे तुम्हाला सिनेमात बघायला मिळेल. पण त्याचा तो त्रास पण आहे. त्याच्यात ती पालवी अशी त्याला दिसते, ती बिंदास वागते, वावरते. आणि त्याचं असं आहे की आता जस्ट मी वाईट होतो म्हणून माझी एक गर्लफ्रेंड, मी बिंदास्त होतो, थोडासा मवाली होतो म्हणून माझी एक गर्लफ्रेंड मला जस्ट सोडून गेली आहे 3 वर्ष आधी आणि ही आली आहे माझ्यासमोर, ही एवढी बिंदास्त आहे आणि हिला सभ्य हवं आहे कोणीतरी. तर मग काय करायचं आता बाबा, म्हणजे मवाली राहायचं का सभ्य बनायचं, तर यात पण तो अडकला आहे. बरं त्याने सायन्समध्ये ॲडमिशन घेतलं आहे, दगडूने सायन्समध्ये ॲडमिशन केलं. काय म्हणजे दगडूला आहे का एवढी बुद्धी, पण त्याने सायन्समध्ये ॲडमिशन घेतलं आहे कसं तरी. आणि मग तिकडे जाऊन त्याचे जे वांदे होतात, मग ते पण कोणालाही न ओरडता, कोणालाही म्हणजे ही पण त्याला सांगते की बिंदासमध्ये बोल ना, ही दगडूला सांगते बिंदासमध्ये बोल, कळलं. पण तरी तो बिंदासमध्ये बोलत नाही, तो तिला सांगतो की इंग्लिश, दगडू हिला सांगतो इंग्लिश शिक. आता ही जी कॉमेडी आहे ना, ही कॉमेडी जास्त या सिनेमामध्ये आहे. ऋता, की म्हणजे ह्या चित्रपटामध्ये सगळ्यात जास्त तुझा फोकस हा कशावरती होता? की म्हणजे आपण ज्याला म्हणू की जसं म्हणजे हेल्थ असेल किंवा इव्हन फिटनेस किंवा आणखी कुठल्या गोष्टीवर तुला काही काम करावं लागलं की काही तयारी वगैरे अशी काही खास? मेनली पालवीवरच, कारण तिची बॉडी लँग्वेज असो किंवा सगळ्यात मेन तिची लँग्वेज म्हणजे अशुद्ध बोल, हे शुद्ध बोलत असताना अशुद्ध बोल अचानक खूपच डिफिकल्ट, वरून वर येताना परत खूपच डिफिकल्ट गेलं. आणि दुसरी गोष्ट काय, हे सगळे खूप प्रो आहेत, म्हणजे हे टाईमपास एक फॅमिली आहे, त्यात आपण कोणीतरी आपल्या फॅमिलीमध्ये नवीन येत असतं तर आपण ऑलरेडी असे असतो की आता कोण आहे, आता काय आहे, तर त्या ऑडियन्सही तसं असणार आहे. तर ही कोण आहे नवीन, बरं, आणि आता हिचं काय म्हणणं असणार आहे, त्यामुळे हिने काहीही बोलली दगडूला तरी शिव्या पालवीलाच पडणार आहे. हे एक त्याची तयारी ठेवून हे सगळं. आणि ऑल्सो इट्स अ सुपरहिट फिल्म, त्यामुळे त्या फिल्मचं एक काहीतरी एक बॅगेज आहे. आणि नाही म्हटलं तरी आपण कितीही असं नाही म्हटलं ना की नाही आपण नाही प्रेशर घ्यायचं, आपण आपलं काम करा, इव्हेंच्युअली आपण आपलं कामच करतो, पण तरी बॅक ऑफ द माइंड यू अंडरस्टँड इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. आता मला मिळालं तर आता मी ठीकच आहे, मग मी बघून घेईन, अशातली तर मी नाही आहे. त्यामुळे मला हे पूर्ण प्रेशर की एकतर TP सारख्या एका उत्तम फिल्मला असोसिएट झाले मी आता, त्या झी स्टुडिओजसारखं बॅकिंग, आणि रवी सर तर आहेतच, ज्यांनी मला ॲक्च्युली अनन्यामध्ये ग्रो होताना पाहिले आणि त्यांना असं वाटलं की मी TP, माझा मेन फोकस होता की त्यांच्या विश्वासाला तडा नको जायला. म्हणजे उद्या हे बघितलं असं नको कळलं की अरे कुठे मी काय हिला सांगितलं काय, असं मला सतत वाटत असतं. म्हणजे मला अनन्य कास्ट करतं, पण ते पण मला प्रताप सरांबद्दल पण तेच वाटलं होतं की अरे आपल्यामुळे उद्या असं नको आलं की अरे यार पण तो पालवीचा पाठ जरा अजून कोण असतं ना तर मज्जा येईल. हे मी आय थिंक दिस स्केअर्स मी द मोस्ट. त्यामुळे मेन मला काम करायला लागलं ते पालवीवरच, तिच्या टोनवर, तिच्या बॉडी लँग्वेज. आणि ऑल्सो असे मध्ये मध्ये एक रेफरन्स आहे त्या पूर्ण फिल्मभर ना, तिला फ्रिंजेस काय आहेत, मग तिचे गालच काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टीमागे पण थॉट्स आहेत, कारण ती 90sची आहे. ती श्रीदेवी आणि दिव्या भारतीची फॉलोअर आहे, त्यामुळे ती 2 पोनीज बांधणार, मग तिला थोडं चब्बीच राहायचं आहे. आत्ता सगळं आलं आहे ते खूप स्लीन, आणि तेव्हा खूप वेगळं होतं. याच्यावरून मला तुला असं एक म्हणजे याला जोडून असं विचारायचं होतं की ज्यावेळेस लोकांनी बघितलं, म्हणजे तुझ्या हा नवीन तुझ्यातला बदल बघितला, तेव्हा त्यांच्या रिॲक्शन कशा होत्या, म्हणजे त्यांची तुला काय पोचपावती कशी मिळाली? मी तर खरं सांगू का, ॲक्च्युली मला सरांनी म्हणजे आम्ही आमचा टीझर डब केला, जो खूप अचानक ठरला की धर्मवीर या सिनेमाबरोबर लागेल. तर ते मला, मी दीपूचं म्हणजे मनोडूर झालं तर शूट करत होते, सर मला म्हणाले नाही तर मी शूटमध्येच येऊन, हा पण होता तेव्हा, आणि ते मला म्हणाले बघ मजा आहे वगैरे. तर तो थिएटरमध्ये लागला. इव्हेंच्युअली काय होतं, तुम्हाला सोशल मीडियावर लगेच कळतं की काम बघितलं गेलं आहे की नाही, कारण पहिली पावती तुम्हाला तिथेच मिळते, ॲक्सेसिबल. सध्याची एकमेव मीडियम आहे ज्याने लगेच आर्टिस्टला कळतं की आपलं काम कुठपर्यंत पोचलं किंवा आपलं किती ट्रोलिंग होतं. म्हणजे धर्मवीर रिलीज झाला, जे माझ्या ओळखीचे होते त्यांना माहीत होतं TPचा टीझर लागणार आहे, पण ॲक्च्युली एक आठवडाभर झाला आणि मी रवी सरांना मेसेज केला की सर नाही लागला आहे का टीझर, म्हणाले लागला आहे.
ओके. आणि नंतर एक 8-10 दिवसांनी ना एका कुठल्या तरी युजरने तो व्हिडिओ शूट करून टाकला. अर्ध्या लोकांनी मला ओळखलंच नव्हतं की ती मी आहे. त्यामुळे त्यांना ते कळलंच नाही की ती मी आहे. जेव्हा ते ऑफिशियली त्या माणसाच्या पेजवरून गेलं आणि त्यांनी मला टॅग केलं तेव्हा लोकांना कळलं की ओके, म्हणजे कारण धर्मवीर हा सिनेमा बऱ्याच लोकांनी पाहिला आहे, पण तरीही त्या टीझरमध्ये त्यांना कळलंच नाही ती मी आहे. आणि मला असं वाटतं तीच माझ्या कामाची पावती आहे की त्यांनी ते मला ओळखूच शकले नाही. आणि टीझर तर म्हणजे फक्त एक झलक होती, म्हणजे काहीच नव्हतं, फक्त डोळे आणि काय ते गॉगल काढते एवढंच, काहीच नव्हतं बघायला. चल हा वान दे एवढंच. तर मला असं झालं की हेही गरजेचं आहे. म्हणजे मी ॲक्च्युली आय वॉज वेटिंग, कारण एका सोशल मीडिया गेल्यावर की काहीच वेळ लागत नाही, सरळ लगेच लोकांना तेव्हापासून ते सुरू झाले. नंतर ऑफिशियली मग आम्ही आमच्या अकाउंटमधून टाकलं. तर मग आय थिंक अरे ही आपलीच व्यक्ती पण आम्ही तिला ओळखलंच नाही, हेच माझ्यासाठी खूप ही आय थिंक बेस्ट पावती आहे. प्रथमेश, थोडासा वेगळा प्रश्न की म्हणजे आत्तापर्यंत तू वेगवेगळ्या कलाकारांसोबत काम केलं, तर म्हणजे आता त्या कलाकारांसोबत काम करताना तुला कुठल्या कलाकारासोबत काम करताना एक मजा आली किंवा तुझा वेगळा अनुभव काही असेल, आणि त्याच्यानंतर भविष्यामध्ये तुला कुठल्या कलाकारासोबत काम करायला आवडेल? मला पहिलं तर शाहरुख खान बरोबर काम करायला आवडेल, कारण मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे आणि मी त्यांना भेटलो तर पहिला रडेन, कारण मी त्यांचा खूप मोठा फॉलोअर आणि मी प्रेम करतो त्यांच्यावर. सो त्याच्यामुळे मला त्यांच्यासोबत काम करायला आवडेल. तो कुठला चित्रपट तुला सगळ्यात जास्त? मला स्वदेश, चक दे इंडिया किंवा बादशाह पण मला खूप आवडतं. त्यांचं एक ह्युमर त्यांचा वेगळाच आहे. मी हॅपी न्यू इयरही पहिल्या दिवशी जाऊन बघितलं आहे. सो मी इतका मोठा फॅन आहे, म्हणजे मी डायहार्ड फॅन, म्हणजे मी काहीही बघू शकतो सरांचं. सो त्यांनी सिनेमा करावा, मी थिएटरमध्ये जाणार आणि बघणार आणि एन्जॉय करणार, कारण त्यांच्यावर माझं प्रेम आहे. आणि आतापर्यंत असं एकाचं नाव नाही घेता येणार आहे, म्हणजे खूप लोक असे आहेत, म्हणजे ॲक्ट्रेस पण आहेत, ॲक्टर पण आहेत. फक्त मला असं वाटतं की गिव्ह अँड टेक ज्यांचा चांगला असतो त्यांच्यावर मला काम करायला खूप आवडतं, कारण ती एक गोष्ट आहे जी सीनला फुलवते. कारण आता ऋता आहे, तर ऋता पण सीनला असं फुलवते. गिव्ह अँड टेक असल्यामुळे त्या गोष्टींना सीन राहत नाही. तो म्हणजे तो असा हा सिनेमातला सीन आहे भाऊ असं नाही वाटत लोकांना. तो एक असं वाटतं की कॅरेक्टरच परफॉर्म करत आणि खरं वाटतं ते. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की गिव्ह अँड टेक ज्यांचा चांगला आहे, म्हणजे ॲक्च्युली मी ज्यांच्याबरोबर काम केलं त्या सगळ्यांचं मला गिव्ह अँड टेक, म्हणजे ते मी ॲक्च्युली नसेल तरी मी करून घेतो, कारण मला असं महत्त्वाचं असतं की हा जो सीन लेखकाने लिहिलेला आहे तो तसा चांगला परफॉर्म व्हावा आणि तो तसा दिसावा जसं लेखकाला वाटतंय, जसं डिरेक्टरला अपेक्षित आहे. तर ज्यांना कळत नाही त्यांना मी सांगतो की बाबा असं आहे, असं लेखकाचं हे म्हणणं आहे बाबा. तर तसं मी तरी असं करतो की ज्याला गिव्ह अँड टेक येत पण नाही त्यांना मी काही लोकांना शांत भाषेत, काही लोकांना माझ्या भाषेत सांगतो पण सांगतो मी सीन चांगला व्हावा म्हणून. प्रथमेश आणि ऋता, तुमच्या ह्या टाइमपास 3 चित्रपटासाठी आमच्या सकाळकडून खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू सो मच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.